सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ्याच्या पोलीस उपाधीक्षक अंजली कृष्णा यांना अजित पवार यांनी केलेला कथित फोन आता वादात सापडलाय। गौण खनिज प्रकरणामध्ये अंजली कृष्णा यांनी धाड टाकली होती आणि ही कारवाई थांबवण्यासाठी अजित पवारांनी थेट महिला IPS अधिकाऱ्याला फोन केला। फोनवरून अजित पवारांनी IPS अधिकाऱ्याची खरडपट्टी काढल्यानं आता नवा वाद निर्माण झालाय। महिला IPS अधिकाऱ्यावर दादागिरी। अजितदादांच्या कथित व्हायरल फोनमुळे नवा वाद। उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, विरोधकांची मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवार रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत, पण हाच रोखठोकपणा त्यांना अडचणीतही आणतो। सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील कुरडू गावातल्या एका घटनेनं अजितदादा वादात सापडण्याची शक्यता आहे। कुरडू गावात गौण खनिज उत्खनन प्रकरणात कारवाई करण्यासाठी करमाळ्याच्या पोलीस उपाधीक्षक अंजली कृष्णा गेल्या होत्या। कारवाई सुरू असताना तिथल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवारांनाच फोन लावून दिला। फोनवर अजितदादा होते। अजितदादांनी थेट अंजली कृष्णांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले। अजितदादांच्या कथित संभाषणाचा व्हिडिओ रेकॉर्ड होत होता। हाँ, तो हमको उनको मदद करने का ही काम है सर। आपके साथ बोल रहा हूँ, मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था। डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए, क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है, उसको अपने को प्राधान्य देना है। मेरा नाम बताओ उनको सर। वो मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बताती हो। सर मुझे नहीं पता है आप सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है सर। मुझे सुनो मुझे देखना है ना। अजितदादांच्या कथित फोन कॉलचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी ट्विट करून अजित पवार यांच्यावर टीका केली आहे। एका महिला पोलीस अधिकाऱ्याला असं बोलणं अजितदादांना शोभतं का, असा सवाल त्यांनी केलाय। एवढंच नव्हे तर अजितदादांनी महिला IPS अधिकारी अंजली कृष्णा यांची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे। अजित पवारांना एक गोष्टीचं भान ठेवायला हवं की त्या IPS ऑफिसर आहेत आणि त्या अतिशय उच्च शिक्षित आहेत आणि स्वतःची पातळी सांभाळून, म्हणजे खरं तर असं म्हणू नये, पण पातळी सांभाळून त्यांनी वागणं गरजेचं आहे। प्रत्येकाला शहाणपण शिकवायला जातात आणि आज जे त्यांनी केलंय ते अतिशय डिस्टर्बिंग आहे। कुठल्याही प्रकारे त्या ऑफिसरला जर त्रास झाला, त्यांची बदली केली, त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांचा छळ झाला तर मात्र अजित पवार तुम्हाला आम्ही सोडणार नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही कथित फोन कॉलवरून अजितदादांवर टीकेचे बाण सोडले। अजितदादांचं सरकार गुंडांना अभय देतंय का, असा सवाल सुषमा अंधारेंनी केलाय। DCM म्हणजे डिफॉल्टर केस मॅनेजमेंट असा अर्थ काढायचा का, असा टोलाही सुषमा अंधारे यांनी अजित पवारांना लगावला। पण अशा महिला पोलीस अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देत त्यांना अधिक जास्त त्यांचं धैर्य वाढेल अशी कृती सरकारकडून होणं अपेक्षित आहे। मात्र सरकारने जर ठरवलंय की सर्वसामान्य माणूस किंवा प्रशासकीय अधिकारी यांची कुठली पत्रासच ठेवायची नाही आणि फक्त गुंडांनाच अभय द्यायचं, तर तिथे कोण काय बोलेल। म्हणजे जे लोक जाहिरातीमध्ये सांगतात की CM म्हणजे कॉमन मॅन आणि DCM म्हणजे डेडिकेटेड मॅन, तर DCM म्हणजे डेडिकेटेड मॅन दिसतच नाहीये। DCM म्हणजे डिफॉल्टर्स, चीटर्स मॅनेजमेंट झालंय की काय, अशी एकूण इथली परिस्थिती आहे। सोलापुरातील जनशक्ती शेतकरी सेना ही या विरोधात मैदानात उतरली आहे। अजितदादांनी त्या महिला IPS अधिकाऱ्याची माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा खुपसे यांनी दिलाय। परत एकदा आम्हाला तर वाटतंय की हे ठिकाणी बीडची पुनरावृत्ती होती। बीड सारखं वातावरण झालंय, म्हणजे बीडचं वातावरण तुम्ही शांत करायला त्या ठिकाणी पालकमंत्री आहात, पण सोलापूरचं वातावरण या ठिकाणी विचित्र झालेलं आहे। अशा अधिकाऱ्यांना जर काम करणं होत नसेल, स्पीकर फोन करून गावात एकच इज्जत मानहानी होत असेल आणि त्या ठिकाणी गाव हुर्रे म्हणून जर पुन्हा त्रास देत असेल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नसतील, तर येणाऱ्या 11 तारखेला 8 दिवसाची मुदत देतोय। 8 दिवसात गुन्हा दाखल नाही झाला, तमाम लाडक्या बहिणीची आणि महाराष्ट्राची माफी अजितदादांनी मागावी।
स्वतःचा राजीनामा द्यावा, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा आणि ह्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे. गुन्हे दाखल नाही झाले तर आम्ही 11 तारखेला कलेक्टर ऑफिस समोर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढू. अजितदादांचा कथित फोन व्हायरल झालाय. हा फोन खरा की खोटा हा तपासाचा भाग आहे, पण त्यामुळे अधिकाऱ्यांच्या मनोबलावर विपरीत परिणाम तर होणार नाहीये ना, याची चर्चा सुरू झाली आहे. सचिन कसबे, झी 24 तास, सोलापूर.